नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपली टिफिन सिरीज सुरू आहे आणि त्याचबरोबर आज रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीचा सुद्धा दिवस आहे। तर दर रविवारी मी तुम्हाला मिलेटची रेसिपी दाखवत असते, पण आज मी तुम्हाला मिलेटची रेसिपी टिफिनसाठी बनवून दाखवणार आहे। तर आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून कोबीचं थालीपीठ कसं तयार करायचं ते दाखवणार आहे। एकदम सोपी साधी रेसिपी आहे, त्याचबरोबर झटपट होणारी आहे, त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे आणि मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा ही रेसिपी किंवा हा पदार्थ तयार करू शकता। तर टिफिन सीरीज मध्ये आज आपण तिसरी रेसिपी पाहतोय। तर या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कोबीचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी कोबी घेतलेला आहे। कोबी मी खिसून घेतलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चॉप करून घेऊ शकता। तर चॉपर असेल तर तुम्ही अगदी सहज हा कोबी चॉप करून घेऊ शकता। आणि बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरवरती थोड्याशा बारीक करून घेतलेल्या आहेत। 1 चमचा लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि 1 चमचा मी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, किंवा तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा धने जिरेची पूड घेतलेली आहे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। आता एका भांड्यामध्ये प्रथम आपण ही पीठ घालून घेऊयात। 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्यासाठी 1 चमचाभर बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण घालूयात 1 वाटी कोबी। इथे मी कोबीचा भरपूर वापर करते आहे, कारण मुलं अजिबात कोबी खात नाहीत, त्यामुळे आपल्याला यामध्ये भरपूर कोबी वापरायचा आहे। अर्धी वाटी कांदा वापरलेला आहे, कोथिंबीर, लसणाची पेस्ट, हिरवी मिरचीचा ठेचा तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार, थोडेसे तीळ, थोडेसे वरून घालण्यासाठी ठेवूया, धने जिरेची पूड, ओवा, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घालत त्याचा गोळा मळून घ्या, म्हणजे हे पीठ खूप पातळ होणार नाही। नाहीतर काय होईल, खूप जर हे पीठ सैलसर मळून घेतलं तर नंतर जसं आपण याचे थालीपीठ कराल तसं हे पीठ आणखीनच सैल होत जातं आणि त्यामुळे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येणार नाही। त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला हे व्यवस्थित घट्ट असं मळून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने फक्त अर्धी वाटी पाणी या पीठ मिळण्यासाठी लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला असं घट्ट मळून घ्यायचं आहे। आता आपण याचे लगेचच थालीपीठ करून घेऊया। थालीपीठ करण्यासाठी इथे मी लोखंडी तव्याचा वापर करते आहे, तर याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित सगळ्या तव्याला असं लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर असे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत। तर इथे मी मोठं थालीपीठ न करता छोटे छोटे थालीपीठ करून घेते आहे, कारण आपल्याला टिफिनमध्ये हे थालीपीठ द्यायचे आहेत। तर हे थोडंसं पीठ मी चुरून घेतलं आणि अशा पद्धतीने आता हे आपल्याला थालीपीठ करायचं आहे। तर तव्यामध्ये ठेवायचं आणि थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि असं व्यवस्थित हे छोटंसं असं थालीपीठ आपण थापून घेऊया। हाताला पाणी लावा, म्हणजे अजिबात चटका बसणार नाही आणि ते व्यवस्थित अगदी थापता येईल। हे पहा, अशी छोटी छोटी थालीपीठ करून जर मुलांना दिली तर अगदी मुले आवडीने खातील, अशी ही मस्त अशी पौष्टिक थालीपीठं तयार होतात। आता याला मधोमध असं एक वेज पाडायचं आहे, ज्यातून वाफ जाईल आणि आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलं जाईल। अशाच पद्धतीने आपण आणखी थालीपीठ या तव्यावरती थापून घेऊया।
तवा सुरुवातीला जास्त गरम करायचा नाही, तर अगदी थोडासा नॉर्मल गरम करून घ्यायचा, कारण जर तुम्हाला अशी सवय नसेल तर हाताला तुमच्या चटका बसू शकतो। त्यासाठी मीडियम गॅसवरती हे सुरुवातीला असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। आणि अशी छोटी छोटी थालीपीठं जर मुलांना खायला दिली तर त्यांना सुद्धा खाताना मजा येईल आणि अगदी आवडीने थालीपीठं ही मुलं खातील। अशी ही थालीपीठं तयार होतात। जर तुम्हाला अशी तव्यामध्ये थापता येत नसतील तर तुम्ही एका कपड्यावरती सुद्धा थापून नंतर तुम्ही तव्यामध्ये ही थालीपीठ टाकू शकता, किंवा तुम्हाला जर छोटी करायची नसतील तर एकच मोठं थालीपीठ करा आणि नंतर त्याचे तुकडे करून तुम्ही डब्यामध्ये घालू शकता। तेल लावून झाल्यानंतर याच्यावरून थोडेसे तीळ घालूया, किंवा तुम्ही तेल लावायच्या अगोदर तीळ लावून घेतले तरीही चालेल। इथे माझ्याकडून विसरले त्याच्यामुळे मी नंतर लावून घेते। तर अशा पद्धतीने मस्त असे हे थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया। मीडियम गॅसवरती एका बाजूने छान खरपूस भाजलं गेलेलं आहे। आता आपण असं दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असं छान खमंग खरपूस भाजून घेऊया। दोन्ही बाजूनी मस्त असं खरपूस हे थालीपीठ भाजलं गेलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीची थालीपीठ सुद्धा करून घेऊया। मस्त अशी चविष्ट खमंग आणि एकदम पौष्टिक अशी थालीपीठं आपली तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, पाहता क्षणी मुलं खायला बसतील अशी ही छोटीशी थालीपीठं आपण तयार केलेली आहेत। खायला एकदम चविष्टच लागतात, पण ही थालीपीठं खूप पौष्टिक आहेत। कोबी किंवा फ्लावर किंवा अशा ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्यापासून तुम्ही ही थालीपीठं तयार करू शकता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। पारंपरिक पद्धतीने धपाटं किंवा थालीपीठ जसं तयार करतात अगदी त्याच पद्धतीने मी कोबी घालून हे थालीपीठ बनवलेलं आहे। त्यामुळे एकदम पौष्टिक अशी ही थालीपीठं तयार होतात। चवीला एकदम मस्त लागतात। ही थालीपीठं तुम्ही मुलांसाठी सॉस बरोबर देऊ शकता किंवा दही बरोबर देऊ शकता। इथे मी दही घेतलेलं आहे, कारण थालीपीठ किंवा धपाटं असं म्हटलं की दही हे येतच आणि दह्याबरोबर हे एकदम मस्त लागतं, भन्नाट लागतं। तर मुलांना नक्कीच आवडेल। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट होणारी आहे। मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।